अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे नेते राम सातपुते यांनी अकलूजला दहशतमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत विरोधी गटावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। विशेषतः बेकायदेशीर जमीन बळकावणं आणि पतसंस्था लुटण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। पाहूया राम सातपुते यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। खराडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी आणि जयसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी जागेवरती बेकायदेशीर ताबा मारलाय, हे अजित गांधी एकच प्रकरण आहे का अकलूजमध्ये? तर नाही। धमक्या देऊन, बंदुकीच्या गोळीची भीती दाखवून, त्या ठिकाणी गुंड पाठवून, खोट्या केसेसची भीती दाखवून अकलूजमध्ये अनेक जागा या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या लुटायचं काम केलंय। अनेक लोकांनी आयुष्याचे पैसे, आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये ठेवली। मुलीबाळींच्या लग्नासाठी त्या ठिकाणी पैसे त्या पतसंस्थेमध्ये ठेवल्या, ती पतसंस्था यांनी लुबाडून खाल्ली। या सगळ्या मुद्द्यावरती यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावरती डेफिमेशनची केस करावी। या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो, अकलूजच्या जनतेला दहशतमुक्त विकसित अकलूज पाहिजे, म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी इथल्या जनतेने निवडलेली आहे। मला विश्वासाने सांगायचं आहे, अकलूजची जनता यांच्या दहशतीला भीक घालत नाही। ज्या पद्धतीने या ठिकाणी एकटे अजित गांधी नाही आहेत, अनेकांच्या जमिनी यांनी लुटलेल्या आहे, अनेकांना त्या ठिकाणी अनेकावर अत्याचार केलेले आहे। अकलूजमध्ये अनेक लोकांवरती खोट्या केसेस टाकलेल्या आहेत। अकलूजमधील अनेक व्यापारी या ठिकाणी अकलूज सोडून जाण्याची वेळ यांच्यामुळे आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी माझी अकलूजकरांना विनंती आहे, एक दहशतमुक्त, एक सुंदर अकलूज, एक विकसित अकलूज भाजपाच्या नेतृत्वात। जर अकलूजचा विकास करायचा असेल तर केंद्रात सरकार भाजपचं आहे, अकलूजचा विकास करायचा असेल तर राज्य सरकार भाजपचं आहे, आणि भाजपाचं सरकारच अकलूजमध्ये निधी देऊ शकतं, विकास करू शकतो। त्यामुळे इथल्या जनतेला एक पक्क माहिती आहे की येत्या काळामध्ये कमळ फुलवल्यानंतर निश्चित अकलूजचा विकास होईल आणि कमळाच्या बटनावरती त्या ठिकाणी मतदान करून या अकलूज शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा मला विश्वास आहे। लोकप्रतिनिधी म्हणून विकास निधी देणे हे सरकारचे काम आहे। विकास निधीला कोणीही अडवू शकणार नाही। त्यामुळे भाजपा आणि रामभाऊजी विकासासाठी अकलूजवर नगर परिषदेची सत्ता पाहिजे म्हणतात, तर त्याला आम्ही सक्षम आहे असं ते म्हणतात। आणि दहशत नेमकी कुणाची आहे तर आम्ही परवा नाही, मुळात पहिल्या प्रश्नाला तुमचे उत्तर देतो की 1 वर्ष झालं अकलूजचे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले। अकलूजला किती निधी आला? लोकप्रतिनिधी आहे, एक फुटकी कवडी अकलूजसाठी निधी आणला का? या ठिकाणी अकलूजमध्ये 1 रुपयाचा निधी खासदार झाल्यापासून 1 रुपयाचा निधी अकलूजला आणू शकले नाही। या ठिकाणी यांचा आमदार आहे, या ठिकाणी दोन्ही आमदार खासदार असताना, घरातल्या अजून एक आमदार असताना 1 रुपयाची फुटकी कवडी अकलूजसाठी आणू शकले नाही। त्यामुळे लोकप्रतिनिधी आहे तर निधी का नाही आला 1 वर्षामध्ये? आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न म्हणले दहशतीचा, या ठिकाणी अकलूजमध्ये कुणी सुपाऱ्या देऊन खून करून आणले, कुणाला कशा पद्धतीने अडकवलं, अनेक तरुणांचं त्या ठिकाणी आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी अकलूजच्या या वाल्मिकने केलं आहे। त्यामुळं आमचं सरळ आरोप या ठिकाणी आहे की ज्यांनी दहशत या अकलूज शहरामध्ये माजवलेली आहे। आज व्यापारी मोकळा श्वास घेऊ शकत नाही। एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की आपल्याला त्या ठिकाणी एखादी गाडी घ्यायची आहे तर यांच्या भीतीने गाडी घेऊ शकत नाही। त्यामुळे अकलूज दहशतमुक्त झाला पाहिजे, इथल्या जनतेला मोकळा श्वास घेता आला पाहिजे आणि एक विकसित अकलूजमध्ये MIDC नाही आहे, इतक्या महिलांना त्या ठिकाणी या अकलूज शहरातल्या महिलांना रोजगार नाही आहे। माझं सरळ मत आहे, येत्या काळामध्ये अकलूजचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, एक दहशतमुक्त भयमुक्त अकलूज करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे अकलूजच्या जनतेने उभं राहावं। या ठिकाणी यांनी लुटलेल्या बँका, पतसंस्था, यांनी त्या ठिकाणी लोकांच्या हल्लेल्या जमिनी, अकलूजमधल्या व्यापाऱ्यावर केलेले अन्याय, याला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी अकलूजमध्ये या ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवते आहे। आणि मला विश्वास आहे अकलूजकर 100% यांच्या दहशतीला भीक न घालता भारतीय जनता पार्टीला निवडून देते। उमेदवारी अर्ज दाखल आता करायची प्रक्रिया चालू आहे। भाजपची उमेदवारांची यादी कधी प्रसिद्ध करणार? एका वार्डामध्ये 5-5 उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत। या ठिकाणी नगराध्यक्षासाठी सुद्धा आमच्याकडे 20 लोकांनी अर्ज केलेले आहेत। त्यामुळे त्यातला सक्षम उमेदवार जो वार्डात निवडेल, ज्याची सामाजिक प्रतिमा चांगली, जो स्वच्छ आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उमेदवार आम्हाला निवडायचे आहेत। त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत विषय आमचे संपतील आणि उद्या जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या उमेदवाराची यादी जाहीर करू। ओके, धन्यवाद। मित्र पक्षांना आपल्याकडून आतापर्यंत जागा गेल्या नाही, आम्ही मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या असणाऱ्या शिवसेना पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे। RPIशी आमच्याशी युती आहे। या ठिकाणी
राष्ट्रवादी अजितदादांचा गट या ठिकाणी त्यांनी काल एबी फॉर्म आणले, त्यांनी डिक्लेअर केलं आहे. आमच्याशी चर्चा झाली नाही, त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवतोय. त्यांनी त्यांचे सगळे उमेदवारही ठरवले आहेत, नगराध्यक्षाचा उमेदवारही ठरवला आहे. त्यामुळं राज्यात आम्ही सत्तेत आहेत, त्यामुळं त्यांची लढत ते लढतील, आमची लढत आम्ही लढू. पण पूर्ण ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, त्या ठिकाणी जोगेंद्र कवाडे सरांचा गट आणि बाकी सगळेच या ठिकाणी किरण साठे असतील, सगळे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते सोबत घेऊन या ठिकाणी अकलूज शहरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. अकलूज हे दहशतमुक्त झालं पाहिजे. अकलूज एक त्या ठिकाणी चांगलं विकसित झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि आम्हाला विश्वास आहे अकलूजकर यांच्या गुंडागर्दीला कंटाळलेले आहेत, यांच्या असणाऱ्या दहशतीला कंटाळले आहेत, यांच्या असणाऱ्या अत्याचाराला कंटाळले आहेत. त्याला वाचा फोडायचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षाचा निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणात वार्डात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून येतील हा मला विश्वास आहे. रामभाऊ सातपुते यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर असून त्यांनी विरोधी गटाला थेट मानहानीचा दावा दाखल करण्याचं आव्हान दिलेलं आहे. अकलूजच्या जनतेनं भाजपला संधी दिल्यास केंद्र आणि राज्यातील सरकारच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. या आरोपांवर विरोधी गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.